सोलापूर वासियांना दिवाळी सणाच्या सरगम कलेक्शन परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा। सरगम कलेक्शन मध्ये फक्त 180 रुपयात ब्रँडेड कंपनीचे शर्ट उपलब्ध आहे। एकदा या आणि अवश्य भेट द्या। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। एसटी बसमधून प्रवास करताना एका महिला प्रवाशाची बसमध्येच अनावधानानं राहिलेली किमती ऐवज असलेली पिशवी बसवाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशीच्या तशी स्वरूपात परत मिळाली आहे। सोलापूर एसटी बस स्थानकात ही पिशवी परत घेत असताना त्या महिला प्रवाशासह तिच्या कुटुंबियाच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले। ललिताबाई गोविंदराव भोसले, वय वर्ष 30, या उमरगा येथून नळदुर्गला जाण्यासाठी हैदराबाद सोलापूर या एसटी बसमधून आपल्या 2 कुटुंब सदस्यांसह प्रवास करीत होत्या। नळदुर्गला उतरल्यानंतर त्यांची पिशवी चुकून अनावधानानं एसटी बसमध्येच राहिली। हा प्रकार नंतर त्यांच्या लक्षात आला तेव्हा अक्षरशः त्या हतबल झाल्या। पिशवीत सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम होती। त्यांचा भ्रमणध्वनी ही पिशवीतच होता। सुदैवाने ही पिशवी बेवारस स्थितीत एसटी वाहक महेश विकास माने यांना सापडली आणि त्यांनी सापडलेली पिशवी एसटी चालक मिलिंद चंदन शिवे यांच्याही निदर्शनास आणून दिली। वाहक आणि चालकांना ही किमती पिशवी सोलापूर एसटी स्थानकावर पोहोचवत आगार प्रमुख अशोक बनसोडे यांच्या हवाली केली। पिशवीतील भ्रमणध्वनीच्या आधारे ललिताबाई भोसले यांच्याशी संपर्क झाला तेव्हा त्यांच्यासह भोसले कुटुंबियांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला। त्यांनी सोलापूर एसटी बस स्थानक गाठलं आणि आगार प्रमुख बनसोडे यांची भेट घेतली। खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या समक्ष संपूर्ण ऐवजासह किमती पिशवी ललिताबाई भोसले यांना जशीच्या तशी सुपूर्द करण्यात आली। यावेळी बसवाहक महेश माने, चालक मिलिंद चंदन शिवे यांच्या प्रामाणिकपणाचं भोसले कुटुंबियांनी कौतुक करत बक्षीस देऊ केलं। मात्र दोघांनीही नम्रपणे नकार दिला। सध्या त्यांचं चांगलंच कौतुक होत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।